जालना समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात 99 दिवस आज पूर्णत्वाला जात आहेत। खरं तर आताचा हा टाइम 7 वाजेचा आहे। सन्माननीय आपले राज्याचे महसूल मंत्री नेमकं ज्यांच्याकडे हा विषय बहुतेक ते आज जालन्यात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालामध्ये स्वतः महाराज बरेच वेळेला गुप्तहेराचं काम मला असं वाटतं स्वतः करायचे, की कोण आडी अडचणीत नेमकं सुखात दुखात कोण व्यस्त आहे, कोणाच्या काही अडचणी आहे का, हे त्या काळात महाराज सुद्धा पाहिजे। प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेला आपल्याला नाव घेऊन कोणतं तरी कार्य करायचं तर त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये तत्पर असलं पाहिजे। आता गुप्तहेर सोडा, स्वतः प्रत्यक्ष सन्माननीय मंत्री साहेब इथं आलेले आणि आम्हाला अपेक्षा होते की निदान 350 दिवसापासून हे चाललेलं आंदोलन आहे 100% साहेब इथं भेट देतील, परंतु तेवढ्या अंशात आमची निराशा झाली। आता काही आमचं शिष्टमंडळ खरं तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना निवेदन देणं हे आम्हालाही खरं तर लांछनास्पद वाटतं का, कारण एवढे दिवस झाल्याच्या नंतर त्यांनाच आमची दया यायला पाहिजे होते, पण तशी येताना मला असं वाटतं दिसत नाही। परंतु आताही माग आदरणीय आपले सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब वैजापूरमध्ये आले आणि त्यांनी महत्वाचं विवेचन केलं की आम्ही शपथ घेतलेली आहे की मराठवाडा हा दुष्काळ मुक्त करायचा। खरोखर ती शपथ अत्यंत त्यांची सार्थकी लागलीच पाहिजे, लागावी, आणि त्यांच्या त्या शपथेला आमचंही अनुमोदन आहे। परंतु ती शपथ घेत असताना मला थोडं एक असं वाटलं की बुवा शपथ ज्या दुष्काळ मुक्त करायची म्हणजे काय, की तुम्हाला तुमच्या शेतीला आम्ही पाणी आणून देणार। मला खरं तर हा प्रश्न करायचा, जमीनच राहणार नाही तर ते पाणी कशा करताय, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि मग अशी जी शपथ तुम्ही घेतात की दुष्काळ मुक्त करायचा, तुम्ही पाणी लोट करणार आमच्यात, पण आता समृद्धीतच पाणी वरचंच पाणी आमच्या राहिलेलं 1.5 एकर तेच आवरत नाही, अशी आमची परिस्थिती निर्माण होणार आहे। आणि म्हणून प्रामुख्याने ज्यावेळेला तुम्हाला तिथं विवेचन करायचं, कारण आम्ही 350 दिवसापासून सरांची 3.5 महिन्यापासून खरं तर हे रात्र चाललेलं आंदोलन, याची दक्षता सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि बावनकुळे साहेब आज तुम्ही इथे आलेले आहात। थोडंफार कासवाच्या मायेच्या नजरेने सुद्धा पाहून निदान आम्हाला न्याय देण्याची एका भूमिकेमध्ये आपण यावं, एवढीच त्या निमित्ताने विनंती करतो।